अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव हे तालुक्याचे शहर प्राचीन मंदिरांसाठी विशेष प्रसिद्ध आहे। गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या या शहरात अनेक वर्षांपूर्वीचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा येथील मंदिरांच्या रूपाने पाहायला मिळतो। आणि त्यातीलच आज आपण पाहणार आहे 13व्या शतकातील कोकमठाण येथील शिवमंदिर। आज एका अशा ठिकाणी आलोय ना, अतिशय सुंदर मंदिर आहे। मी तुम्हाला दाखवते, म्हणजे दुरूनच तुम्ही बघाल ना तर तुमचे डोळे खरेच शब्दात नाही सांगू शकत। नदीच्या किनारी आहे, म्हणजे गोदावरी नदीच्या काठी असलेले हे बघा, हे मंदिर महादेवाचे मंदिर आहे। बघू शकता माझ्या मागचं हे मंदिर महादेवाचं मंदिर आहे कोकमठाण मध्ये, अतिशय सुंदर आहे। आणि आम्ही आलो त्यावेळेस ऑलरेडी पाऊस चालू आहे। आता मी 2-3 मंदिराचे दर्शन घेऊन आली आहे, त्यामुळे माझा लुकही बेकार झालाय। तुम्ही बघा, हेमाडपंथी मंदिर आहे। मंदिराची बांधणी एकदम जुनी आहे आणि मंदिराला कलर न केल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस न केल्यामुळे ना मंदिर जशास तसं आहे आणि त्यातच त्याची सुंदरता आहे, म्हणजे अतिशय सुंदर दिसतंय। गोदावरी नदीच्या तीरावर असल्यामुळे हे शिव मंदिर अतिशय निसर्गरम्य वातावरणात आहे। या स्थानाबाबत असे सांगितले जाते की महादेव व विष्णू यांची येथे भेट झाली होती, त्यामुळेच हरिहरेश्वर म्हणूनही हे मंदिर प्रसिद्ध आहे। हेमाडपंथी मंदिर आहे आणि मंदिराची रचना आणि बांधकाम अतिशय सुंदर आहे। पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराची मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी रचना आहे। उंच जगतीवर म्हणजे चौथाऱ्यावरती मंदिर स्थित आहे। 8 ते 10 पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश होतो। तेथे नंदीची मूर्ती आहे। मुख्य मंडपातील खांबांवर व सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर अनेक शिल्पे कोरलेली दिसतात। सभामंडपामधील प्रत्येक खांब हा नक्षीकामांनी अक्षरशः सजला आहे। गाभाऱ्याच्या ललाट बिंबात म्हणजे दाराच्या चौकटीच्या वरच्या आडव्या पट्टीच्या मधोमध असलेली मूर्ती व शिल्प गरुड आहे। गाभाऱ्यात शिवपिंडी असून त्याच्या मागे विष्णूची मूर्ती आहे। गाभाऱ्याच्या वितनावर नृत्य करणाऱ्या आणि वाद्य वाजवणाऱ्या यक्ष व गंधर्वांची शिल्पे आहेत। ललाट बिंबावर गरुड शिल्प व गाभाऱ्यात असलेली विष्णूची मूर्ती, यामुळे हे मूळचे विष्णू मंदिर असावे अशी शक्यता वर्तवली जाते। मंदिराचे शिखर विटांचे असून बारीक नक्षीकाम केलेल्या छोट्या शिखरांपासून ते बनलेले आहे। मुख्य शिखरांवर शिवलिंग आणि विष्णू यांचे शिल्प आहेत। यासोबतच अनेक सुरसुंदरी, वाद्य वाजवताना यक्ष, गंधर्व, अष्टदिक्पाल आणि अनेक देवी देवतांची शिल्पे आहेत। कोकमठाण येथे गोदावरी तीरावर असलेले हे सुंदर मंदिर कोपरगावचे वैभव समजले जाते। पण आपल्याला मंदिराकडे बघून समजते की मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची खरंच आता गरज आहे आणि जीर्णोद्धारानंतर मंदिराचे सौंदर्य आणखीनच वाढेल। तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। इकडे मंदिराच्या मागे म्हणजे साईडला समोरच नदी आहे, तर चला आपण नदीकडे जाऊया। मला तर खूप भारी वाटतं इथे येऊन, असं वाटतं इथून जाऊच नाही, पण जावं तर लागेल। आय थिंक मला खाली जाता नाही येणार, कारण तिकडे खूप जास्त पाणी वाढलंय पावसामुळे आणि सगळे नाही बोलतात जायला, त्यामुळे मी तिकडे जाणार नाही। तुम्हाला इथून वरूनच दाखवते।